बारामतीत गोविंदबाग या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाचे अनेक कार्यकर्ते आणि प्रमुख दावेदार जे आहेत ते आज भेटलेले आहेत. आपल्याबरोबर विधानसभेसाठी इच्छुक असलेले प्रवीण माने आहेत. काय सांगाल आज तुम्ही साहेबांना भेटला या ठिकाणी? खरं तर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते हे कधीही भेटू शकतो. साहेब सकाळी 7 वाजल्यापासून कार्यकर्त्यांना भेटतात आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात, अडचणी सोडवतात. फक्त आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले आणि 15 दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये जी काही पोस्टरबाजी चालू आहे किंवा काय सोशल मीडियामध्ये या ठिकाणी चालू आहे, त्याच्या मनामध्ये जी काही त्यांची खंत होती, मनामध्ये जी काही त्यांची खदखद होती ती व्यक्त होण्यासाठी आज साहेबांकडे ते आले, साहेबांना भेटले, साहेबांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं, साहेबांनी त्यांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं आणि साहेबांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि कशा पद्धतीने पक्ष निर्णय घेईल या संबंधित सुद्धा सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही आणि सर्वेमध्ये ज्याचा जास्तीत जास्त सर्वे चांगला आहे विजय उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल असा संकेत साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. 6 इच्छुक आहात तुम्ही आज तालुक्यातून, तर तुम्ही 2 प्रबळ दावेदार आहात. तर काय एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या जे काही बॅनरबाजी होती किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते सातत्यानं सोशल मीडियावरती टाकतायत, तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? कसं असतं, तर मी इच्छुक उमेदवार जो इच्छुक असतो त्याला असं वाटतं की मलाच उमेदवारी मिळली पाहिजे. अशा प्रमाणे आम्हाला प्रत्येकाला वाटतं, तसं मलाही वाटतं मला उमेदवारी मिळाली पाहिजे. मी चांगलं समाजसेवा, लोकांची कामं त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा त्यांच्या आशीर्वादानं मी काम चांगलं करू शकतो असं मलाही वाटतं. जिल्हा बँकेचे संचालक आणि विधानसभेचे दावेदार जे आहेत आप्पासाहेब जगदाळे ते आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल आज तुम्ही पवार साहेबांना भेटलाय? ह्यांना बी करा ना सगळ्यांना. आज पवार साहेबांना भेटण्याचं एवढंच कारण होतं की महिनाभर 1 महिना झालं तालुक्यामध्ये वातावरण गढूळ होत होतं. कार्यकर्त्याला वाटत होतं की बाबा काय ज्यांनी काम केलं ही माणसं बगलेला राहिली आणि वेगळीच माणसं याच्यामध्ये म्हणजे सामील व्हायला लागली. म्हणजे त्या ठिकाणी तुतारीचं कधी चिन्ह लावलं, कधी इमानाचं लावलं आणि असे बॅनर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झळकले. आणि मी आतापर्यंत तर अलिप्तच होतो की मला काही प्रतिक्रिया, आता शेवटी आज तुम्ही मला अडवलं, मला प्रतिक्रिया देणं तर गरजेचं आहे. परंतु तालुक्याच्या भावना, सर्वसामान्य लोकांच्या भावना साहेबांच्या कानावर घालण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही देखील आज आला इकडे मोठ्या संख्येने इंदापुरातली कधी नव्हे ते जनता साहेबांकडे आली होती, काय साथ? लोकांच्या मनामध्ये फार मोठी खदखद होती की विधानसभेची उमेदवारी ही ज्यांनी काम प्रामाणिकपणे केले त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की कुणी ते बाहेर येऊन याचं तिकीट मागतंय आणि त्याला तिकीट मिळतंय का, अशी लोकांची भावना होती. लोकांनी ती भावना आमच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या समोर मांडली आणि त्यामुळे आता आज सगळे प्रमुख कार्यकर्ते आम्ही ते लोकांच्या भावना इथं साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही आलोय. पितृपंधरवडा झाल्यानंतर मोठा निर्णय राजकीय इंदापूर तालुक्यात घेणार असं हर्षवर्धन पाटील सातत्यानं म्हणतायत. काय सांगाल तुम्ही? आज त्यांच्या विरोधातच आला होता अशी चर्चा आहे का? नाही, आता जी तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या ऐकल्या ते पितृपंधरवडा झाल्यावर निर्णय ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, शिवसेनेत जाऊ शकतात. आम्ही कसं म्हणणार आहे आज तुतारीकडे येणार आहेत? सातत्याने बॅनरबाजी होते. ते बॅनरबाजी त्यांनी जी केली की गेल्या 2 महिन्यापूर्वी विमानाचं चिन्ह वापरलं. गेल्या 15 दिवसामध्ये आदरणीय साहेबांचा फोटो, तुतारीचं चिन्ह आणि हर्षवर्धन पाटलांचा फोटो घेतला होता. आणि ह्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून ज्या आम्हाला बातम्या कळायला लागल्या की हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करणार, पण त्यांचा अजून काही प्रवेश झालेला नाही. आमचा त्यांच्या प्रवेशाला कसलाही विरोध नाही, पण त्यांनी जर प्रवेश केला तर त्यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत. पण त्यांनी 5 वर्ष पक्षामध्ये काम करावं आणि पुढच्या विधानसभेला त्यांनी पक्षाचा विधानसभेचा दावेदारी करावी. सक्षम उमेदवार देणार असं आता शरद पवार साहेब म्हणाले. काय सांगाल, अशा पद्धतीने तुम्ही पाहताय? आता 6 जणांचं जे इच्छुक आहेत त्या इच्छुकामध्ये सगळे सक्षम आहेत, सगळेच निष्ठावंत आहेत. फक्त आज जे आम्हाला गोविंदबागला कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था होती. आमच्या इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांचा, जनसमाजाचा आणि बूथ कमिटीच्या अध्यक्षांचा आमच्यावर प्रेशर होता की हे जे काय तालुक्यामध्ये चाललंय आयाराम गयाराम हे येणार ते येणार, कुणी आला तरी आता पक्षाच्या कार्याध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी काम करावं, पहिल्यांदा काम करावं. ह्या विधानसभेवर 6 जणांपैकी ज्याला उमेदवारी मिळेल आणि निष्ठावंताला मिळावे एवढीच आमची माफिक अपेक्षा. आणि साहेबांनी आता तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलं की मी निष्ठावंताला
न्याय देणार आणि 100% साहेब आहेत उमेदवारापेक्षा ते निष्ठावंत आहेत, जे पक्षाचे आपले नेते आहेत. त्यांनी लोकसभेला खासदार सुप्रिया सुळेंशी काम केलं नेटानं संघर्षाच्या काळात, पडीच्या काळात. अशाच उमेदवाराचा साहेब 100% विचार करते. शरद पवार हे चांगल्या उमेदवाराचा, सक्षम उमेदवाराचा या ठिकाणी निवड करतील असंच एकंदरीत इंदापूरचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते त्यांचं म्हणणं आहे. जावेद मुलानी, G24 तास, बारामती.